नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गोविंद जाधव, राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी, नांदेड. प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी, ITR कॉर्नर, विसावानगर, नांदेड. मित्रांनो, परत एकदा तुमच्या भेटीला येतोय. मागच्या परीक्षेला तुम्ही जो मानसशास्त्र हा विषय शिकलेला होता आणि परत एकदा आता जे परत ऍड पडलेली आहे टीईटीची, या ऍडच्या संदर्भात महाराष्ट्रातून ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला होता, त्याच भरभरून प्रतिसादाची ही एक पोहोच पावती. परत एकदा विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण मानसशास्त्र हा विषय, बाल मानसशास्त्र, संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय आपण कव्हर करत आहोत आणि हा प्लॅटफॉर्म तुम्हाला मराठवाड्यामध्ये मागच्या परीक्षेला पहिल्यांदा संबंध मराठवाड्यामध्ये तुम्हाला नांदेड या ठिकाणाहून प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी यांनी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. मागच्या परीक्षेचा अनुभव तुम्ही दिलेली आमची पोहोच पावती, त्याच पोहोच पावतीच्या अनुषंगानं परत एकदा आपण आजपासून संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय सुरू करतोय. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. विशेषतः तुम्हाला लाईव्हचा टायमिंग उद्याच्या लेक्चर मध्ये सांगितला जाईल. दररोज संध्याकाळी ही बॅच लाईव्ह असणार आहे. प्लस ज्यांना कुणाला शक्य नसेल तर तुम्ही ती ही बॅच रेकॉर्डेड पण पाहू शकता. विशेषतः जर तुम्हाला या बॅचचा आनंद घ्यायचा असेल किंवा आपला मानसशास्त्राचा अभ्यास वाढवायचा असेल तर मित्रांनो, आजच तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा ऍप आहे राठोड अकॅडमी किंवा हा लोगो असलेला ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. याबद्दलची सगळ्यात डिटेल माहिती, सगळी माहिती तुम्हाला या ऍप मध्ये देण्यात आलेली आहे. तर पाहूया आपण संपूर्ण बाल मानसशास्त्र. मित्रांनो, मुळात मानसशास्त्र या विषयाला आपण सुरुवात करत असताना मानसशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणं फार गरजेचं ठरतं. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डी-एड झालेलं आहे, त्यांचं बी-एड झालेलं आहे, जे टीईटी साठी तयारी करत आहेत, मित्रांनो, घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. मानसशास्त्र हा विषय गणितीय पद्धतीचा सारखा. एकदा मानसशास्त्र कळलं की फक्त तर्क लावायचंय. पण मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना पहिल्यांदा आपल्या स्वतःला समजून सांगायचं आहे की मी गुरुजी म्हणून ज्या वर्गावर शिकवायला जाणार आहे किंवा शिक्षक म्हणून ज्या वर्गावर शिकवायला जाणार आहे, तेव्हा तुमच्या समोर बसलेला वयोगट कोणता आहे, त्या समोरच्या वयोगटाचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. मित्रांनो, आपण वर्गात जाऊन, क्लासमध्ये जाऊन जे प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करत असतो, तेव्हा आपण मानसशास्त्र नावाचे पहिल्यांदा विषय नीट समजून घेणार आहोत. मित्रांनो, मानसशास्त्र काय? व्यक्ती असेल, त्याची प्रवृत्ती असेल, त्याच्या वागण्यात होणारा बदल असेल, या सगळ्यांचा अभ्यास मानसशास्त्र करते. मानस, आत्मा, शास्त्र अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे आत्म्याच्या शास्त्राचा अभ्यास, मानवी वर्तनाच्या अभ्यासाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. पण मुळात लक्षात घ्या, मानसशास्त्र ही सुरुवातीला स्वतंत्र अशी शाखा नव्हती. मानसशास्त्राचा उगम तत्वज्ञानातूनच हळूहळू हळू पुढे आलेला आहे. म्हणजे मानसशास्त्र सुरुवातीला तत्वज्ञानाचाच एक भाग मानला जात होता, म्हणजे फिलॉसॉफीचा भाग मानला जात होता. मग तत्वज्ञान आम्हाला काय शिकवतं? तत्वज्ञानाकडून आम्हाला कोणत्या प्रश्नाची उत्तरं मिळतात? तत्वज्ञान आम्हाला कसं वागावं, कसं जगावं आणि कसं राहावं, हे जे कूट प्रश्न आहेत, त्या कूट प्रश्नाला घेऊन तत्वज्ञान आपल्या समोर येतं. या कूट प्रश्नाची उत्तरं तत्वज्ञान आपल्याला शोधायला सांगतं. लक्षात घ्या, मी कोण? माझी दिशा काय? माझं ध्येय काय? या प्रश्नाची उत्तरं माणसाला जिवंत असताना मिळत नसतात. मी कोण? माझी दिशा काय? माझं ध्येय काय? या प्रश्नाची उत्तरं जेव्हा माणूस आपल्यातून गेलेला असतो, तेव्हा माणसाची ओळख कधी ठरते? तुम्ही आपल्यातून आपण निघून गेल्याच्या नंतर जग आपल्याला ठरवतं की तू कोण होतास? तुझं ध्येय काय होतं आणि तुझी दिशा काय होती? तर तत्वज्ञानाचे अतिशय जटिल आणि खूप प्रश्न आपल्याला एकीकडे सांगता येतील. बरं, दुसरी गोष्ट आपण हेही पाहू शकतो. तत्वज्ञानानं आम्हाला खूप प्रश्नाची व्याख्या करून दाखवली. मग मानसशास्त्र काय सांगतं? मित्रांनो, मानसशास्त्र प्रत्येक क्षेत्रामध्ये मानसशास्त्र आहे. क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी कसं बसलं पाहिजे? विद्यार्थी वर्गात येताना त्यांना शिस्त का लावली जाते? शिक्षकांनी वर्गात कसं शिकवावं? मानसशास्त्र काय सांगून चाललं तुम्हाला? प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्र आहे. प्रत्येक विषयात मानसशास्त्र हा विषय घुसलेलाच आहे. परंतु ज्या वर्गात तुम्ही अध्यापन करण्यासाठी जाणार आहात, तर एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला मानसशास्त्रात एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. मानसशास्त्र तुम्हाला काय शोधायला सांगतं? मानसशास्त्र तुम्हाला का या प्रश्नाचं उत्तर शोधायला सांगतं? पण
विद्यार्थी दररोज शाळेत येतो, पण काही कालावधीनंतर तो थांबतो. विद्यार्थी दररोज शाळेत का येत नाही? तो दररोज अभ्यास का करत नाही? किंवा आपण वर्गात जे अध्यापन करतो ते त्याच्या लक्षात का राहत नाही? मित्रांनो, सांगण्याचा उद्देश काय? मानसशास्त्र तुम्हाला कशाची उत्तरे शोधायला सांगतं? आपल्याला का या जटिल प्रश्नाचं काय एकच शब्द लक्षात घ्या. पण या जटिल प्रश्नाचं उत्तर शोधणं आणि तेही प्रयोगासहित सोडून दाखवणं म्हणजेच मानसशास्त्र. मानसशास्त्र तुम्हाला काय या प्रश्नाची उत्तर शोधायला सांगत असतं. म्हणजे याचाच अर्थ मानसशास्त्र सुरुवातीला हे स्वतंत्र नव्हतं, तर तो तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून बघितलं जात होतं. पण नंतरच्या काळामध्ये ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल या अरिस्टॉटलने मग मानसशास्त्रावर आधारित पहिला ग्रंथ लिहिला, दी एनिमा नावाचा ग्रंथ. मानसशास्त्राला समर्पित केलेला तो पहिला ग्रंथ म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. कोणता? दी एनिमा नावाचा ग्रंथ हा मानसशास्त्राला संबंधित ग्रंथ म्हणून ओळखला जातो. म्हणजेच मानसशास्त्राचा अभ्यास सुरुवातीला कुठून सुरू झाला? तर अरिस्टॉटल पासून सुरू झाला. अरिस्टॉटललाच आपण मानसशास्त्राचा जनक म्हणतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मानसशास्त्र हा विषय अतिशय व्यापक आहे. मानसशास्त्राची व्याप्ती फार मोठी आहे. त्यात आपल्याला काय ठेवलेलं आहे? मानसशास्त्राच्या अनेक शाखा आहेत, त्यापैकी फक्त एक शाखा आपल्याला ठेवलेली आहे, ते म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आपल्याला अभ्यासाला ठेवण्यात आलेला विषय शैक्षणिक मानसशास्त्र. म्हणजे आता आपण लक्षात घेऊ शकतो, मानसशास्त्रापैकी एक शाखा शैक्षणिक मानसशास्त्र आहे. अशा मानसशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. बाल गुन्हेगारीचं मानसशास्त्र आहे, औद्योगिक मानसशास्त्र आहे, सामाजिक मानसशास्त्र आहे. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला एकीकडे सांगता येतील. त्यापैकी आपल्याला त्या टीईटीच्या पेपरसाठी किंवा सीटीईटीच्या पेपरसाठी आपल्याला काय ठेवण्यात आलेलं आहे? शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय ठेवण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला काय म्हंटल, मानसशास्त्र जेव्हा तुम्ही म्हणत असाल मित्रांनो, तर लक्षात घ्या, मानसशास्त्र फार मोठी व्यापक संकल्पना आहे, फार मोठा विषय मानसशास्त्र आहे. या मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल आहे. आणि अरिस्टॉटलनं मानसशास्त्राची व्याख्या काय केली? मानवाच्या आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ठीक आहे, मानवी मन आहे, त्या मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण ही व्याख्या कुठंतरी कमकुवत वाटायला लागली. ही व्याख्या आम्हाला वस्तुनिष्ठ वाटू शकली नाही. आता ही व्याख्या आम्हाला वस्तुनिष्ठ न वाटण्यासारखं कारण काय असतील? तर यामध्ये आम्हाला फक्त मन नावाची किंवा आत्मा नावाचा प्रकार अजून निश्चित कुठे आहे हेच माहिती नव्हतं. म्हणून अरिस्टॉटलची व्याख्या कुठेतरी आम्हाला चौकडी वाटायला लागली. म्हणून त्याच्यानंतर थोडासा त्या व्याख्यात बदल करण्यात आला आणि व्याख्यात बदल करून मग 1879 साली विल्यम उंट नावाच्या मानसशास्त्रज्ञानाने जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. ही मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा आहे. इसवी सन 1879 साली प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विल्यम उंट यांनी मानसशास्त्राची जगातली पहिली प्रयोगशाळा जर्मनीमधल्या लाइप्झिग विद्यापीठामध्ये सुरू केली. आणि वास्तविकता याच कारणासाठी पहिल्यांदाच मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केल्यामुळं आपण विल्यम उंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखतो. मित्रांनो, दोन गोष्टी परत एकदा लक्षात घ्यायचा आहे. संबंध मानसशास्त्राचा जनक ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल आहेत, परंतु आधुनिक मानसशास्त्राचा जनक मात्र विल्यम उंट यांना म्हटलं जातं. थोडं थोडं आपण मानसशास्त्राकडे आलो. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र इथपर्यंत आपण मान्य केलं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ही व्याख्या कुठंतरी आम्हाला अपूर्ण वाटू लागली. म्हणून मॅकडोगल नावाचा मानसशास्त्रज्ञ आला आणि मॅकडोगल नावाच्या मानसशास्त्रज्ञाने इथे पाहू शकता तुम्ही, अरिस्टॉटलनं मानसशास्त्राबद्दल काय सांगितलं? व्यक्ती, प्रवृत्ती, वागण्यातील बदल यांचा अभ्यास करणे. पण खरं तर आपल्याला इथं काय अपेक्षित होतं? काय या प्रश्नाचं उत्तर? मानसशास्त्र तुम्हाला कोणतीही गोष्ट करत असताना का या प्रश्नाचं उत्तर शोधायला सांगते. मग ते तुम्ही अभ्यासाच्या अंती सोडवा किंवा त्यावर प्रयोग करून तुम्ही सोडवू शकता. म्हणूनच अरिस्टॉटलनं दी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. मानसशास्त्रावर आधारित पहिला ग्रंथ कोणता? दी एनिमा नावाचा ग्रंथ अरिस्टॉटल यांनी लिहिला. विशेष म्हणजे अरिस्टॉटल हा तत्ववेत्ताही होता,
हे पहा, मानसशास्त्र सुरुवातीला तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून ओळखलं जात होतं. आणि आता जेव्हा व्याख्येचा संदर्भ बघत असाल, अरिस्टॉटल म्हणतो की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी ही व्याख्या त्यांनी केली. परंतु आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र, ही व्याख्या वस्तुनिष्ठ वाटत नव्हती. पण या व्याख्येत थोडासा बदल करण्यात आला. अरिस्टॉटल पासून कोण पर्यंत बदल करू लागले पहा, मॅकडुगल. मग मॅकडुगलनं काय सांगितलं आपल्याला, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. नुसतं आत्मा नाही, आत्मा म्हणजे त्याचं निश्चित स्थान सांगता आलं नाही. त्याला आत्म्याच्या ऐवजी मॅकडुगलनं मन हा शब्द वापरला. मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र. माणसाला आलेले वेगवेगळे अनुभव, त्याच्या मनातले वेगवेगळे अनुभव जे आहेत, त्याला आपण मानसशास्त्र असं म्हणायचं, असं मॅकडुगल म्हणायचा. मॅकडुगलने थोडासा बदल केला अरिस्टॉटलच्या व्याख्येमध्ये. आता पुढे पहा, याच्यानंतर याच व्याख्यामध्ये बदल कोणी केला, तर यानंतर याच्यामध्ये बदल करणारी व्यक्ती येते, ती म्हणजे विल्यम वुंट. याने त्या व्याख्येत बदल करून चेतना किंवा बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, मानवाला होणारी चेतना, बोध अवस्था, कळणे, समजणे, उमगणे, त्याला बोधावस्था असं म्हणतात. त्यानं त्यामध्ये थोडासा बदल करून इथं विल्यम वुंट काय सांगतो, चेतना किंवा बोध अवस्थेचे वर्णन म्हणजे मानसशास्त्र. तर ही व्याख्या कुठंतरी थोडीशी कमी वाटायला लागली. म्हणून सिग्मंड फ्राइड यांनी नुसतं बोध अवस्थाच नाही, तर अवबोध अवस्था सुद्धा घेतली. आपल्याला जे जे माहित आहे, वास्तविकता आपल्याला जे जे माहित आहे ते सांगणे, बोधावस्था किंवा चेतना म्हणजे आपल्याला जे जे माहित आहे ते सांगणे म्हणजे बोधावस्था. सिग्मंड फ्राइड म्हणतो नुसती बोध अवस्थाच नाही, तर अबोध अवस्था सुद्धा, या दोघांचं मिश्रण म्हणजे मानसशास्त्र. पण ही व्याख्या कमी वाटायला लागली. म्हणून अमेरिकन मानसशास्त्रज्ञ वॉटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, मानव असा का वागतो त्याच्या वर्तनाचे शास्त्र, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या कोणी सांगितली, वॉटसन यांनी सांगितली. त्यानंतर मून यांनी थोडासा बदल केला, अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असा बदल मन यांनी केला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी अरिस्टॉटल पासून तुम्हाला मन नावाच्या मानसशास्त्रज्ञापर्यंत आणलं. या लोकांनी फक्त मानसशास्त्राबद्दलच माहिती सांगितली. पण आपल्याला या मानसशास्त्रामध्ये फक्त बाल मानसशास्त्र किंवा शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला बाजूला घ्यायचं आहे. आता यांनी फक्त मानसशास्त्र म्हणजे काय एवढी संकल्पना सांगितली. आता पुढे या, मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी वेगळी केली. त्यांनी मानसशास्त्राबद्दल काय सांगितलं, वर्तन बरोबर उद्देश अधिक जीव अधिक प्रतिसाद. म्हणजे त्यांनी सूत्र सांगितलं, बी एस प्लस ओ प्लस आर प्लस. बी, बिहेवियर म्हणजे मानवाचं वर्तन. मानवी वर्तनात स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक, उद्दीपक म्हणजे डोळ्याला दिसणारी वस्तू. जी डोळ्याला कोणतीही वस्तू दिसते त्याला बाह्य उद्दीपक म्हणतात. जे आपल्या मनात असतात किंवा आपल्या मनातले जे विचार असतात एखाद्या वस्तूबद्दलचे, ते आंतरिक उद्दीपक झालं. उद्दीपक म्हणजे समोर डोळ्याला दिसणारी एखादी वस्तू. उद्दीपक, त्यानंतर ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, आणि त्यानंतर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. याचा अर्थ सरळ, मानवी वर्तनाला एखादी उद्दीपक, एखादी घटक जर दिसला तर त्या घटकाला जीवाने दिलेला प्रतिसाद. जीव ऑर्गॅनिझम म्हणजे आपला जीव. एखाद्या घटकाला तुम्ही बघितला, समजा हातात पेन आहे, तुम्ही या पेनकडे बघितलात, तर पेनकडे बघितल्यानंतर तुमच्या वर्तनात काहीतरी बदल झाला. पेन म्हणजे तुमचा बाह्य उद्दीपक आहे, डोळ्याला दिसणार आहे, तो बाह्य उद्दीपक आहे. तुम्ही पेनकडे बघितलात, पेनकडे बघितल्यानंतर तुमच्या वर्तनात काहीतरी बदल झाला. तो बदल झाला म्हणजे काय, तुम्ही एक जीव आहात. उद्दीपकाला बघून जीवाने दिलेला प्रतिसाद. मी जर तुम्हाला विचारलं, बाबा रे हे काय आहे, तुम्ही पटकन सांगणार पेन आहे. म्हणजे बाह्य उद्दीपकाकडे बघून तुमच्या वर्तनामध्ये लगेच बदल झाला, तुम्ही पटकन मला प्रतिसाद दिला, सर हा पेन आहे. म्हणजे वर्तनात कुठं बदल होऊ लागला, तुम्हाला उद्दीपक दिसलं की वर्तनात बदल झाला, तुमचा जीव म्हणजे तुम्ही लगेच प्रतिसाद देऊन टाकला. बिहेवियर प्लस स्टिम्युलस प्लस ऑर्गॅनिझम प्लस रिस्पॉन्स, याला म्हणायचं मानसशास्त्र, असं मॉर्गन किंग आणि रॉबिन्स सांगतात. म्हणजे
तुमच्या समोर जी डोळ्याला एखादी वस्तू दिसते त्याला आपण बाह्य उद्दीपक म्हणू. मित्रांनो, इथं उद्दीपकाचे दोन प्रकार पडतात. तर उद्दीपकाचे दोन प्रकार कोणते? उद्दीपक दोन प्रकारे सांगता येईल. उद्दीपकाचा पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल बाह्य उद्दीपक. आता बाह्य उद्दीपकामध्ये काय काय येईल? आवाज, दृश्य, स्पर्श, वास. तुमच्या कानावर पडणारा आवाज आहे, तो बाह्य उद्दीपक आहे. तुम्हाला जाणवलेला स्पर्श हे बाह्य उद्दीपक आहे. तुम्ही रस्त्याने चालत असताना किंवा एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर येणारा वास हा पण बाह्य उद्दीपक आहे. दृश्य, डोळ्याला दिसणारं कोणतंही काय घटक, तो दृश्य, या सगळ्यांना काय म्हणायचं? बाह्य उद्दीपक. म्हणजे बाह्य उद्दीपकामध्ये काय काय येतील? आवाज, दृश्य, स्पर्श आणि वास. हे डोळ्याला दिसू शकणारे या सगळ्यांना काय म्हणतो आपण? बाह्य उद्दीपक. हा अंतर्गत उद्दीपक कोणते? तुमच्या मनातील भावना, विचार, झोप लागणे, या गोष्टीला काय म्हणायचं? आंतरिक उद्दीपक असं म्हणायचे. तर त्या व्याख्येचा अर्थ नीट समजून घ्या. आपलं वर्तन, मानवी वर्तनात बदल कशामुळे होतं? एक तर तुम्ही अगोदर काय बघितलात? उद्दीपक बघितलात. उद्दीपकाला बघून मग आपल्या जीवाने काय दिला? प्रतिसाद दिला. एखादी गोष्ट बघितल्याच्या नंतर आपल्यामध्ये तो जो वर्तनात बदल झाला, तेच म्हणजे तुमचं मानसशास्त्र. म्हणजे वर्तनात होणारा बदल, वर्तन बरोबर उद्दीपक, उद्दीपकाने जीव काय जीवाला उद्दीपक पाहिल्यानंतर जीवाने दिलेला प्रतिसाद म्हणजे मानसशास्त्र म्हणून ओळखलं जातं. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथं उद्दीपक आहे, इथं जीव आहे, इथं प्रतिसाद आहे. आपल्याला मूळ मुद्दा काय? उद्दीपक. उद्दीपक म्हणजे कोणतीही वस्तू, पण जी डोळ्यालाही दिसेल आणि न दिसणारी पण. बाह्य उद्दीपकाचे दोन प्रकार कोणते सांगितले? एक आहे बाह्य उद्दीपक. उद्दीपकाचे दोन प्रकार. पहिला बाह्य उद्दीपक म्हणजे आवाज, दृश्य, स्पर्श, वास, याला आपण बाह्य उद्दीपक म्हणतो. जे डोळ्याला दिसू शकत नाही ते आंतरिक उद्दीपक. आपल्या मनातील भावना, विचारांचा कल्लोळ असेल किंवा आपल्याला भूक लागणे, झोप येणे, याला काय म्हणतात? आंतरिक उद्दीपक म्हणून ओळखलं जातं. आता अजूनही मी तुम्हाला मानसशास्त्र या मोठ्याच विषयावर अजून केंद्रित केलेलं आहे. अजून आपल्याला आपल्या मूळ विषयाकडे येता आलं नाही. आता आपण येणार आहोत मानसशास्त्राच्या शाखांकडे. मित्रांनो, मानसशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. तुम्हाला सांगितल्यासारखं बाल मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, गुन्हेगारीचं मानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र. यापैकी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रात बाल मानसशास्त्र हा विषय आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे मानसशास्त्र ही अतिशय व्यापक संकल्पना एकीकडे सांगता येते. या व्यापक संकल्पनेबरोबरच आपल्याला त्या व्यापक संकल्पनेपैकी एक शाखा मानसशास्त्राची पाहायची आहे. आता मानसशास्त्र समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला मानसशास्त्रामधले महत्वाचे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत, त्यांची ओझरती आपल्याला थोडीशी माहिती असायला पाहिजे. विषयात घुसायचं आहे. जसं की गणिताबद्दल सांगितलं जातं, गणिताच्या जंगलात तुम्हाला जायचं असेल, हातामध्ये तुम्हाला सूत्राची बंदूक घेऊन जावंच लागेल. मग मानसशास्त्रात येत असाल तर मानसशास्त्रातले काही मानसशास्त्रज्ञ अगोदर आपल्याला माहित असायला पाहिजेत. मग आपण त्या मानसशास्त्रज्ञांची थोडक्यात ओळख करून घेऊ. मानसशास्त्राची ओळख करून घेण्याच्या अगोदर आपण दोन्हीतला फरक लक्षात घेतो. मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या दोन्हीतला फरक काय असेल? मित्रांनो, मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्रामधला फरक बघत असाल, मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास आहे. मानसशास्त्र गुंतागुंतीचा विषय आहे. मानवी मनाच्या प्रक्रिया, मानवी मनात होणारा कल्लोळ, भावना, या सगळ्या गुंतागुंतीची प्रक्रिया दिसून येते. मानसशास्त्र मानसिक प्रक्रियांचा अभ्यास. विचार करा तुम्ही, तुम्हाला मी पेन दाखवला, बाबाने हे काय? विद्यार्थ्यांनो हे काय? तर विद्यार्थी पटकन 2 सेकंद, 1 सेकंदात उत्तर दिले, हा पेन आहे. हे तुम्हाला माहिती आहे? हे उत्तर देत असताना आपले मानसिक प्रक्रिया काय काय ऍक्टिव्हेट होत असतात. पण आपल्या मेंदूपर्यंत मज्जारज्जू असेल, मज्जातंतू असेल, डोळ्यानं बघितलं, पंच ज्ञानेंद्रियापैकी डोळ्यानं बघितलं, कानानं ऐकलं, एकाच वेळी तुम्हाला सांगितले की हे काय? डोळ्यानं बघितलं, कानानं ऐकलं, पटकन तुम्ही तुमच्या मेंदूकडे हा विचार लगेच व्हायला सुरुवात केला. मेंदूला विचारला हे काय? मेंदूला इतकं उत्तर दिलं की हा पेन आहे. याचा अर्थ ही मानसिक प्रक्रिया इतकी फास्ट आणि इतकी गुंतागुंतीची असते. या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो.
मग यामध्ये तुम्हाला भावना, विचार, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, वर्तनामागील कारणांचा शोध, तो असं का वागतो, व्यापक संकल्पना म्हणजे मानसशास्त्र आहे. आता शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्राची उपशाखा आहे. यामध्ये शिक्षण प्रक्रियेत मानसशास्त्राच्या नियमांचा आणि सिद्धांताचा वापर कसा करावा, मूळ मुद्दा आपला इथं आहे. आपला खरा विषय इथून खोलायला चालला. मानसशास्त्र विषय कुठून शिकायचा आहे आपल्याला, तर आता मी फक्त तुम्हाला हे सांगितलं की बाबा रे, याला मानसशास्त्र असं म्हणतात, मानसशास्त्र असं आहे. आता या मानसशास्त्राचा उपयोग आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रात करायचा आहे. शिक्षण घेताना मानसशास्त्राचा उपयोग कसा करावा, तर शिक्षण घेत असताना या मानसशास्त्राचे जे नियम आहेत, मानसशास्त्राचे काही नियम आणि काही सिद्धांत आपल्या अभ्यासात कसा करावा, हे त्याला शैक्षणिक मानसशास्त्र सांगतो. मानसशास्त्र तर गुंतागुंतीची मानवी वर्तनाची प्रक्रिया हे सगळं झालं, पण या मानसशास्त्राचे नियम आणि सिद्धांत पण अभ्यास करताना आपल्या शिक्षणात याचा वापर कसा करावा, हे सांगतं शैक्षणिक मानसशास्त्र. तर इकडे या, उदाहरणार्थ या शैक्षणिक मानसशास्त्र या मानसशास्त्राचा शिक्षणात आपण कुठं कुठं उपयोग करून घेतो. मानसशास्त्राचे नियम, मानसशास्त्राचे सिद्धांत पण आता इकडं शैक्षणिक मानसशास्त्रात कुठं कुठं करतो. वर्गातील वातावरण, शिस्त, शाळा. एकीकडे इकडे लक्षात घ्या, शाळा म्हणलं की बाबा तिथं वर्ग खोल्या आल्या, बसायची व्यवस्था आली. आणि इथं तुम्हाला मानसशास्त्र काय शिकवलंय, वर्गातलं वातावरण कसं असावं हे मानसशास्त्र शिकवतं. तुमची त्या शाळेची शिस्त कशी असली पाहिजे. शाळा असेल तर शिस्त येणारच. कारण शिस्त असेल तरच आपल्याला एक चांगलं वळण लागू शकतं. त्यानंतर हे इथलं वातावरण शैक्षणिक मानसशास्त्र, एखादी एखादी शाळा असेल, एखादी महाविद्यालय असेल किंवा शैक्षणिक संस्था असेल, याच्या पुरतं मर्यादित हे शैक्षणिक मानसशास्त्र आहे. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था. पण मानसशास्त्र प्रत्येक क्षेत्रामध्ये जातं. त्यानंतर शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. आता तुम्ही शाळेत गेल्याच्या नंतर तुम्हाला गुरुजी म्हणून जेव्हा शिकवायला जायचं असतं, पण जेव्हा वर्गात जाऊन अध्यापन करणार असतो, विशेषतः आपण तर अध्यापन करणार आहोत, अध्ययन केल्याशिवाय आपण अध्यापन करणार नाहीत. मग शिकवण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत हे मानसशास्त्र सांगतं. आपण वर्गात गेलो, समोर 4थीचे मुलं आहेत आणि 4थीच्या मुलांना जाऊन तुम्ही जर मोठ्या मोठ्या संकल्पना सांगू लागलात, ते विद्यार्थी तेवढ्या लवकर ऍक्सेप्ट करणार नाही, ते स्वीकारणार नाही. मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना समजा तुम्ही इतिहासासारखा धडा शिकवत असाल आणि एखाद्या लढाईचं वर्णन करत असाल, तो किल्ला राजेने कसा जिंकलेला होता आणि तो किल्ला मावळ्यांनी कसा लढलेला होता, जेव्हा तुम्ही त्या चॅप्टरबद्दल, त्या धड्याबद्दल माहिती सांगत असाल ना, अगोदर तुमच्या बोलण्यातली रंजकता वाढवता आली पाहिजे, तुमची शब्दफेक वाढवता आली पाहिजे. आपलं बोलणं इतकं रंजक वाटलं पाहिजे की बोलण्यातून आपण त्या धडा शिकवताना वर्गात प्रत्यक्ष लढाईच उभी आहे असं वाटलं पाहिजे. मग तुम्ही ते कथन पद्धतीतून मांडू शकता किंवा वेगवेगळ्या तुम्हाला उपपद्धत सांगितलेल्या अभ्यासाच्या, मानसशास्त्राच्या, त्यापैकी कुठल्याही उपपत्तीचा वापर करून तुम्ही तुमचं अध्यापन प्रभावी करू शकता. अध्यापन प्रभावी करायचं असेल तर अध्यापनाचे काही नियम पाळायचे. हे नियम मानसशास्त्र तुम्हाला घालून देत असतं की बाबा रे, आपण वर्गात शिकवायचं आहे. समजा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करायचं असेल तर लक्षात घ्या, अगोदर प्रतापगडाचं वर्णन करत चला. प्रतापगड किल्ला काय असतो हे विद्यार्थ्यांना किल्ल्याची माहिती सांगत सांगत जेव्हा राजांबद्दल तुम्ही माहिती सांगत असेल, पोरांची उत्सुकता काय, कधी शिवाजी महाराज बाहेर येणार, कधी शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याला येणार आणि कधी अफजल खानाला मारणार. लक्षात घ्या, त्यांची उत्सुकता इतक्या शिकेला जाते, इतकी शिकेला जाते. तुम्ही ते सांगण्याची तुमची जी पद्धत आहे, मग ते कथन पद्धतीतून असेल की अन्य कोणत्या पद्धतीतून असेल, जेव्हा तुम्ही त्याला सांगायला जातात ना, त्यावेळी त्याचा इंटरेस्ट क्रिएट होत असतो. अध्यापनामध्ये त्या विद्यार्थ्याचा 100% आपल्याला सहभाग मिळत असतो. 100% नाही मिळाले, 80% तरी आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. मग मानसशास्त्र तुम्हाला हेच सांगतं, जेव्हा तुम्ही वर्गामध्ये अध्यापन करण्यासाठी जात आहात, अध्यापन करायला जात असताना अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे की माझा विषय कोणता, इतिहास. मला या विद्यार्थ्यांना या पद्धतीने इतिहास शिकवायचा आहे. तुम्ही 4थीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने इतिहास शिकवणार आहात, निश्चितच तुम्ही त्या पद्धतीनं वरच्या वर्गात नाही शिकू शकणार. जर तुमचं बीएड झालेलं असेल
8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 4थीची पद्धत तुम्हाला वापरता येणार नाही. इथं तुम्हाला विषयानुसार आपले कंटेंट बदलत जायचे आहेत. मग आता तुम्हाला भूगोल शिकवायचं असेल, तर मित्रांनो भूगोल शिकवत असताना मग वर्ग 5वी-6वीचा आहे. 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना हवामानात होणारा बदल अगोदर आपल्या गावात कसा बदल होतो. आपलं गाव सोडल्याच्या नंतर थोडंसं बाहेर गेलो, बदल होतो. जे तुम्ही अनुभव घेत असतात, स्थानिक पातळीवरले अनुभव घेत असतात, तेच विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन यायचे. आणि म्हणून मानसशास्त्र काय सांगतं, शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मानसशास्त्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. मानसशास्त्राचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. आणि म्हणूनच मग शिक्षणाच्या या पद्धतीमध्ये नेमक्या कोणकोणत्या उपपत्ती आहेत? मानसशास्त्रात अनेक उपपत्ती आहेत. इथे फक्त मी तुम्हाला उदाहरण म्हणून या उपपत्त्या सांगतोय. प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती, चुकत चुकत कसं शिकलं पाहिजे, एका मांजराचा प्रयोग, हे आपण व्यवस्थित सविस्तर आपण हे पाहणारच आहोत. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, मागच्या बॅच मध्ये आम्ही जेव्हा हे सांगितलं होतं, संपूर्ण बाल मानसशास्त्र जेव्हा या विद्यार्थ्यांना राठोड एमपीएससी अकॅडमी नांदेड इथून ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस आमच्याकडे संपूर्ण बाल मानसशास्त्राची बॅच घेतली होती, त्या विद्यार्थ्यांना विचारा. मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचे अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय आम्हाला आले. आम्हाला अभिमान सुद्धा वाटतो की त्या विद्यार्थ्यांना 30 पैकी 25 मार्क, 28 मार्क, 27 मार्क, म्हणजे जवळपास त्यांचा तार्किक पद्धतीनं 1-2 मार्क गेलेले असतील. त्यांच्या भरभरून प्रतिसादामुळं पण मानसशास्त्र हा विषय मुळापर्यंत का नेला, या उपपत्त्या समजणं फार गरजेचं आहे. मानसशास्त्र विषय एवढा सोपा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर त्या विषयाची खोली आपल्याला कळली पाहिजे. मानसशास्त्र वाचायचं आणि जास्त विचार करायचा की यामध्ये काय सांगितलेलं आहे. तार्किक आपल्या कल्पना आपल्याला लढवत बसायच्या आहेत. जसं तुम्ही भूगोल शिकू शकता, तसं तुम्ही इतिहास शिकू शकत नाही. त्या पद्धतीनं तुम्ही गणित शिकू शकतात, त्या पद्धतीनं तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाहीत. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात, तसं मानसशास्त्र वेगवेगळ्या मानसिक प्रक्रियेमध्ये आहे. वेगवेगळे घटक वेगवेगळे असतात. यासाठी तुम्हाला कोणती पद्धत वापरायची, मानसशास्त्रात अनेक उपपत्ती आहेत. साधक अभिसंधान उपपत्ती काय सांगते, तुम्ही वर्गात जाऊन शिकवत असताना कोणत्या उपपत्तीचा तुम्हाला वापर करता येईल. खरं तर या लोकांनी अगोदर प्रयोग केला. प्रयोग याने कोणावर केला होता, जनावरावर प्रयोग केला, कोणी कबुतरावर प्रयोग केला, कोणी कुत्र्यावर केला, कोणी मांजरावर केला. परंतु त्याचं साधर्म्य त्यांनी इकडं आपल्याकडे बरोबर आणलं. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करता यावा. वर्गात तुम्ही जे शिकत आहात, वर्गात शिकलेलं तुम्हाला परीक्षेमध्ये ते आठवलं, म्हणजे एका ठिकाणी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला अगदी बरोबर करता आलं पाहिजे. म्हणजे अध्ययनाचं संक्रमण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि यासाठी एवढ्या खोल मानसशास्त्रासारख्या विषयाला आपण सहज हलकं फुलकं कसं बनवू शकतो, तर अगोदर आपल्याला मानसशास्त्राच्या काही गोष्टी, बेसिक गोष्टी माहित असल्या पाहिजेत. मित्रांनो तुम्हाला इंग्लिश शिकायचं तर त्याची एबीसीडी अगोदर माहित पाहिजे. साधे साधे अगोदर शब्दांतर आपल्याला पाठ असले पाहिजेत. मग मानसशास्त्र जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल, तर मानसशास्त्रामधले काही महत्वाचे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याबद्दल थोडं बहुत आपल्याला माहित असणं गरजेचं असलं पाहिजे. मानसशास्त्र हा विषय घेऊन पण जे इथं अभ्यास करणार आहोत, टीईटीच्या परीक्षेला आता जे आपण अभ्यास करणार आहोत, एकच गोष्ट लक्षात घ्यायची, मी वर्गात गेल्याच्या नंतर समोरच्या वर्गाला कसं शिकवावं त्याचे नियम मानसशास्त्रानं आपल्याला घालून दिलेले आहेत. मग आपण मानसशास्त्र न वाचता सुद्धा आपण त्याचे नियम तंतोतंत फॉलो करत असतो. वर्गात तुम्ही शिस्त लावता किंवा वर्गात मुलं बोलत असतील तर त्या मुलांना काहीतरी आपण शिक्षा देतो, किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं चांगलं उत्तर दिलं तर त्याला आपण बक्षीस म्हणून शाबासकी सुद्धा देतो. ही शाबासकी त्याच्यासाठी नुसती शाबासकी नाही, संबंध वर्गामध्ये कोणालाच शाबासकी नाही, मला मिळालेली शाबासकी आहे. त्यावेळी तो प्रसन्न होतो, आनंदी होतो, अजून अभ्यासाला जोमानं सुरुवात करत असतो. आपण दररोज जे जगतो ते मानसशास्त्र आहे. त्याला मानसशास्त्र म्हणतात हे आपल्याला कळत नाही. आपण बोलत बोलत कधी कधी इरिटेट होतो, आपल्याला कधी कधी भयंकर राग येतो, संताप येतो, चीड येते. मुलगा कधी कधी मग आपला ऐकायला तयार होत नसतो. मग या सगळ्या गोष्टी असं का होतात, मी अगोदर सांगितलंय. मानसशास्त्र का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायला लावतं. एखादी विद्यार्थी वर्षभर अभ्यास केलेला आहे पण त्याला व्यवस्थित मार्क का पडत नाहीत. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही वर्गात शिकवत असतात, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पिटारावस्था येते, त्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो का माझा अभ्यास का होत नाही. या प्रत्येक वेळी शिक्षकाला तिथं
खरी भूमिका असते की त्यांना त्यांच्यातून बाहेर कसं काढायचं, यासाठी मानसशास्त्र नावाचा विषय अभ्यासक्रमाला ठेवण्यात आलेला आहे. हे अगोदर आमच्या गुरुजींना माहित असायला पाहिजे. आणि गुरुजी निश्चितच मानसशास्त्र न वाचता मानसशास्त्र ऑलरेडी ते जगत असतात, परंतु जे जगतोय त्यालाच प्रमाणबद्ध करणं आणि अभ्यासात आणणं म्हणजेच मानसशास्त्र हा विषय असेल. आता यानंतर काही मानसशास्त्रज्ञाबद्दल थोडीशी ओळख करून घेणार आहोत. कोण आहेत प्रसिद्ध थोर मानसशास्त्रज्ञ? पहिला अरिस्टॉटल. मित्रांनो, अरिस्टॉटल हा केवळ मानसशास्त्राचा जनक नाही, हा ग्रीक तत्ववेत्ता मानसशास्त्राबरोबर राज्यशास्त्राचा सुद्धा जनक आहे. मानसशास्त्राचा जनक आणि राज्यशास्त्राचा जनक म्हणून अरिस्टॉटलला जगात ओळखलं जातं. दुसरी गोष्ट, अरिस्टॉटल त्या काळातला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. अरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य होता. त्यानं शिष्यत्व प्लेटोचं पत्करलं. पण अरिस्टॉटल कोणाचा गुरु होता? सिकंदरचा गुरु होता. सिकंदरचा गुरु अरिस्टॉटल होता, पण अरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य होता. याच अरिस्टॉटलला मानसशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे अरिस्टॉटल याच माणसाने मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. जगात पहिल्यांदा मानसशास्त्राला सुरुवात याच माणसाने त्या मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि मानसशास्त्रावर आधारित पहिला ग्रंथ अरिस्टॉटल यांनीच लिहिला. मानसशास्त्रावर आधारित जगातला पहिला ग्रंथ दी एनिमा हा याच माणसाने हा ग्रंथ लिहिलेला होता. विशेषतः जेव्हा अरिस्टॉटल ग्रीक तत्ववेत्ता बघत असाल, प्राचीन तत्ववेत्ता अरिस्टॉटलचे गुरु प्लेटो होते. ज्या प्लेटोनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. विशेषतः प्लेटोने आपला गुरु सॉक्रेटिसला मानलं. म्हणजे अरिस्टॉटल, प्लेटो आणि सॉक्रेटिस हे एकमेकांचे गुरु शिष्य, हे सगळे ग्रीक व्यक्ती आहेत. यापैकी आपण पहिल्याला भर दिला अरिस्टॉटल, मानसशास्त्राचा जनक. मानसशास्त्राला समर्पित या माणसानं जगातलं पुस्तक दे एनिमा लिहिलं. मानसशास्त्राबरोबर तो राज्यशास्त्राचाही जनक होता. हा झाला पहिला मानसशास्त्रज्ञ तुमचा अरिस्टॉटल. त्यानंतर दुसरा मानसशास्त्रज्ञ पाहूया, मॅकडुगल. अमेरिकन आहे. या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाला काय म्हणून ओळखलं जातं? सामाजिक मानसशास्त्राचा जनक. सामाजिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? मॅकडुगल. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल ना, अभ्यास करताना त्याची एक यादीच बाजूला काढा. कोणत्या मानसशास्त्राचं कोण जनक आहे, कोणतं म्हणण्यापेक्षा मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेचं कोण जनक आहे. सामाजिक मानसशास्त्राचा जनक मॅकडुगलला म्हटलं जातं. तर आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंटला म्हटलं जातं. कारण त्यांनी जगात पहिल्यांदा जर्मनीमध्ये लायप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. म्हणून आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंटला म्हटलं जातं. तर शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक एडवर्ड थॉर्नडाईक यांना म्हटलं जातं. आणि मानसोपचार शास्त्राचे जनक हे सिगमंड फ्राइडला म्हणतात. वर्तनवादाचा जनक हे वॉटसन यांना म्हटलं जातं. तर जीन पियाजे यांना बाल मानसशास्त्राचे जनक म्हणतात. जे की आपल्याला बाल मानसशास्त्र फार महत्वाचं आहे. या बाल मानसशास्त्राचे जनक कोण? जीन पियाजे. कार्ल रॉजर्स यांना मानवतावादाचा जनक म्हणून ओळखलं जातं. तर पलीकडे या, शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक. आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणखी एक घटक आहे, ते म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन. शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर ब्लूम यांना शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक म्हणून ओळखलं जातं. पालकांचे उद्यान, त्यालाच किंडर गार्डन असं म्हणतात. जगामध्ये किंडर गार्डन पद्धतीचा जनक कोण होता? तर तो होता फ्रेडरिक फोबेल. याला जगातील किंडर गार्डन पद्धतीचा जनक म्हणतात. तर भारतातील किंडर गार्डन पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात, किंवा अग्रदूत कोणाला म्हणतात? तर गुजरात मधील जिजीबाई बेदेका आणि त्यानंतर ताराबाई मोरक यांना म्हटलं जातं. हसत खेळत शिक्षण पद्धती या लोकांनी समोर आणली. हे मानसशास्त्रामधले काही जनक आहेत, ते आपल्याला सुरुवातीला महत्वाचे असणार आहेत. यांच्या अगोदर आपण ओळख करून घेतली की मग लक्षात घ्या पुढचा टप्पा काय करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपण वर्गावर जाऊन शिकवणार आहोत, मित्रांनो, वर्गात बसलेले सगळेच विद्यार्थी सारखे नसतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी आहेत. काही मितिमंद मुलं असतात, कुणी अपंग असतं, तर काही विद्यार्थी कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात. ते विशेष बालक जे असतात. वर्गात तुमच्या 40 विद्यार्थी असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण
या 40 विद्यार्थ्यांना शिकवायला जेव्हा वर्गामध्ये जात असतो, अध्यापनासाठी जात असतो, पण आदर्श नाहीये की आपण मान्य करू. पण जेव्हा अध्यापनासाठी आपण वर्गावर गेलेला असतो, आपल्या क्लासरूमवर गेलेला असतो, 35 मिनिटाचं तुमचं लेक्चर असेल, 40 मिनिटाचं तुमची तासिका असेल, तर 30 ते 35 मिनिटासाठी ते विद्यार्थी तुम्हाला आदर्श समजत असतात. वर्गात गेल्याच्या नंतर तुम्ही जोपर्यंत वर्गात आहात, तुमच्या तासिकेपर्यंत हे 40-50 विद्यार्थी तुम्हाला आदर्श म्हणून ते बघत असतात आणि त्यावेळी आपलं वर्तन आदर्शवतच असतं. त्यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते आणि या शिक्षकाच्या भूमिकेला अनुषंगानं विद्यार्थ्यांना घडवणं म्हणजे शिक्षकाला पहिल्यांदा मानसशास्त्र माहीत असणं गरजेचं आहे. कारण समोरचा विद्यार्थी कोणत्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहतो, कोणता विद्यार्थी, त्याची यातना काय, ते एखाद्या अपंग विद्यार्थ्याला नीट बसता येत नसेल, अध्यापन त्याचा प्रभावी व्हायचा असेल, टीचिंग एड्स तुम्ही वापरू शकता, शैक्षणिक तंत्र उपकरणं तुम्हाला प्रभावी पद्धतीने त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं अध्यापन आणखी प्रभावी पद्धतीने करू शकता आणि याचसाठी तुम्हाला गरज आहे संपूर्ण बाल मानसशास्त्राची. आणि म्हणूनच संपूर्ण बाल मानसशास्त्र दोन पाठच तुम्हाला करायचं असेल आणि मानसशास्त्रात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर मित्रांनो, लागले आजच क्लास जॉईन करा. तुमचा पत्ता आहे राठोड एमपीएससी अकॅडमी, ITR कॉर्नर, विसावा नगर, नांदेड. ज्यांना ऑनलाईन करायचं असेल, ज्यांना रेकॉर्डेड बॅच पाहिजे, ज्यांना ऑनलाईन बॅच करायची असेल, तर तुम्हाला दाखवलेलं ऍप राठोड एमपीएससी अकॅडमी हा ऍप पण डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. केवळ तुम्हाला ही बॅच खूप कमी पैशामध्ये ही बॅच देण्यात आलेली आहे. ही बॅच केवळ आणि केवळ तुम्हाला तर 499 कालावधी आहे 6 महिन्याचा. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 499 रुपये मध्ये संपूर्ण बाल मानसशास्त्र तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. मित्रांनो, 1 ते 2 मार्क इकडे तिकडे होतील कारण तुम्ही गुरुजी आहात. तुम्ही गुरुजी आहात यासाठी सांगतो की काही प्रश्न आपण तीन प्रश्नपत्रिका काढत असताना तार्किक प्रश्न काढताना कधी कधी बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे प्रश्न टाकले जातात. तर बरोबर असूनही आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर संपूर्ण बाल मानसशास्त्र व्यवस्थित करून घ्यायचं असेल तर आजच क्लास जॉईन करा. इथे तुम्हाला दिलेला हा ऍप डाउनलोड करायचा आहे, राठोड अकॅडमी. लोगो तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. ऍप मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. केवळ 499 रुपये फीस, 499 रुपये मध्ये 6 महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. तुमचा एकही मार्क जाणार नाही कारण गेल्या बॅचला आम्ही हेच सांगितलं होतं. मित्रांनो, गेल्या बॅचला विद्यार्थ्यांनी दाखवलेला भरभरून प्रतिसाद, खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे खास यावेळच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासतो मी परत एकदा प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमी नांदेडमध्ये एका मराठवाड्यातल्या ठिकाणी तुम्हाला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि याची टीईटीची परीक्षा तुम्हाला व्यवस्थित कंडक्ट करायचा आहे. मित्रांनो, ही परीक्षा कंडक्ट करताना राठोड एमपीएससी अकॅडमीनं आपल्यासाठी आणखी काही खास योजना दिलेल्या आहेत. जर तुम्हाला संपूर्ण बॅच करायची असेल तर मित्रांनो, टीईटीची तुम्ही संपूर्ण बॅच पण करू शकता. टीईटीची संपूर्ण बॅच तुम्हाला केवळ 1999 रुपये मध्ये ही बॅच देण्यात आलेली आहे आणि त्या बॅचचं नाव आहे गुरुजी बॅच शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026. यासाठी आम्ही गुरुजी बॅच 1999 यामध्ये तुम्हाला सगळेच विषय देण्यात आलेले आहेत. ही बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. पेपर 1 आणि पेपर 2 जे सर्व विषय, पेपर 1 चे सर्व विषय, पेपर 2 चे सर्व विषय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड केवळ तुम्हाला 1999 रुपये मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर संपूर्ण बाल मानसशास्त्रासाठी मात्र तुम्हाला केवळ 499 रुपये म्हणजे अगदी माफक फीस मध्ये तुम्हाला ही बॅच देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण बाल मानसशास्त्र कव्हर करून देण्याची जबाबदारी ही मी प्राध्यापक म्हणूनच तुमच्या समोर सांगतोय की संपूर्ण बाल मानसशास्त्र तुम्हाला तोंड करून घेण्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि भावी गुरुजींसाठी सांगेन की निश्चितच या बॅचचा तुम्ही भरभरून आनंद घ्यावा. ही एक अपेक्षा असते की मानसशास्त्र हा विषय आपल्याला जवळचा वाटावा आणि जवळचा करून घेण्यासाठी पण निश्चितच 1 ते 2 दिवस अजून तुम्ही डेमो लेक्चर बघू शकतात. युट्यूबलाही मागच्या बॅचचे तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकतात. मित्रांनो, संपूर्ण बाल मानसशास्त्रासाठी आम्ही फक्त
₹499 तुम्हाला फीस ठेवण्यात आलेली आहे आणि याचा फायदा तुम्ही निश्चित घेणार आहात. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला बालमानसशास्त्र क्रिटिकल वाटायला लागतं, हे बालमानसशास्त्र तुमच्या सहज जवळचा, आपल्या मैत्रीचा एक विषय म्हणजे बालमानसशास्त्र होऊन जाईल. यासाठी बालमानसशास्त्राच्या संपूर्ण संकल्पना, तत्व, सिद्धांत, नियम काटेकोरपणे आपल्याकडे आणून हा विषय अगदी सोपा करायचा आहे. तर मग चला गुरुजी होऊया. तर गुरुजी व्हायचंच आहे तर टीईटी साठी बालमानसशास्त्र गरजेचं आहे. चला गुरुजी होऊया. तर गुरुजी असाल तर शिक्षणातले पण आता पितामह व्हायचं आहे, कारण आपल्याला शिक्षक घडायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, दुनियामध्ये अनेक नोकऱ्या आहेत, पेशा भरपूर आहेत. यूं तो दुनिया में पेशे बहुत है गालिब, यूं तो दुनिया में पेशे बहुत है गालिब, हम तो परिंदों को उडाना शिकाते हैं. शिक्षकाचं काम ते आहे की एखाद्या परिंद्याला कसं उडलं पाहिजे हे शिक्षक म्हणूनच आम्ही पुढे येत असतो. मित्रांनो जेव्हा शिक्षक म्हणून आपण पुढे आलेला असतो, मी केवळ फळ्यावर लिहित नाही. शिक्षक स्वतःची व्याख्या काय करतो? मी केवळ फळ्यावर लिहित नाही, तर मी येणाऱ्या पिढींच्या नशिबाची पाने लिहित असतो. आणि म्हणूनच शिक्षकाचा पेशा समाजात सगळ्यात मोठा आणि आदर्श दर्जा का उंचावलेला असतो तो या कारणासाठी. म्हणूनच या शिक्षकी पेशेसाठी आपल्या सर्वांना यायच्या परीक्षेसाठी, अभ्यासासाठी मी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय आणि परत एकदा सांगतोय, संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय राठोड एमपीएससी अकॅडमी, प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित हे अकॅडमी मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरामध्ये आयटीआय कॉर्नर विसावा नगर येथे ही अकॅडमी आहे. या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. लाईव्ह लेक्चर सहित आपण भेटणार आहोत यानंतर. त्या दिवशी पुढच्या बॅच मध्ये किंवा पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला टायमिंग सांगितला जाईल, दररोज किती वाजता लाईव्ह लेक्चर असेल. त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना गुरुजींना विनंती. धन्यवाद मित्रांनो.